सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीमवर दिलबहार तालीम या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। पाटाकडील तालीम आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांचा सामना झाला। पूर्वार्ध सामन्याच्या सुरुवातीपासूनच पेटीएमने आक्रमक पवित्रा घेतला। सामन्याच्या 16व्या मिनिटाला पाटाकडीलच्या नबी खानच्या पासवर प्रथमेश हेरेकरने पहिला गोल करत पाटाकडील संघास 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली। पाठोपाठ 33व्या मिनिटाला पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकरच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटीलने गोल करत पाटाकडील संघाने 2-0 अशी आघाडी घेतली। मध्यांतरापर्यंत सामना पाटाकडील संघ 2-0 आघाडीवर राहिला। उत्तरार्धात पाटाकडीलने खेळाचा वेग वाढवला। सामन्याच्या 57व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलने गोल करत पाटाकडील संघास 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 65व्या मिनिटाला पाटाकडीलच्या ओंकार मोरेने मैदानी गोल करत संघास 4-0 अशी आघाडी घेतली। रंकाळा संघाने गोलची आघाडी कमी करण्यासाठी जोरदार चढाया केल्या, मात्र पाटाकडील संघाच्या बचाव फळीने परतवून लावल्या। सामन्याच्या 78व्या मिनिटाला पाटाकडीलच्या रोहित पवारच्या पासवर प्रथमेश हेरेकरने गोल करत संघास 5-0 अशी आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 79व्या मिनिटाला पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे पाटीलने वैयक्तिक तिसरा गोल करत स्पर्धेतील हॅट्रिक पूर्ण करत सामना 6-0 अशा विजयावर शिक्कामोर्तब केले। रंकाळ्याचा गोलकीपर शरद मेढे याने रोहित मंडलिकचा फ्री किकवरील फटका उत्कृष्टपणे अडवून लक्ष वेधून घेतले। पाटाकडीलकडून अमीन कझीर, अक्षय पायमल तर रंकाळ्याकडून सोहम निकम, अमित जाधव यांनी उत्कृष्ट खेळ केला। दरम्यान दुपारी दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने संध्यामठवर 3-0 गोलने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत्तार, कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम।